जय हिंद जय महाराष्ट्र। एक आपले आदरणीय भगरे सर, राजाभाऊंचे सहकारी खासदार आदरणीय भगरे सर हे पण या ठिकाणी येत होते, परंतु ते ट्रॉफिकमध्ये अडकले. त्यांचाही आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्यांचा आता या ठिकाणी मेसेज आलेला आहे. भगरे सर सुद्धा या आपल्या आंदोलनासाठी येत होते, परंतु ते रस्त्यात अडकलेले आहे. रस्त्यात अडकले म्हणजे पोलिसांनीच तिकडे गाड्या अडवल्या, त्याच्यात ते अडकलेले आहेत असं सांगा ना सर तुम्ही. खरं तर आज जागतिक आदिवासी दिन पण आहे, या निमित्ताने क्रांती दिन पण आहे. ही एक नवीन क्रांती आपण सुरू करतोय. जन जंगल आणि जमीन याच्यावर जो मूळ निवासी आहे त्या आदिवासी बांधवाचा सगळ्यात मोठा अधिकार आहे. आणि आमचा नाशिक नगर जिल्हा जो आहे आणि पुण्याचा देखील जिल्हा जो आहे, या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा फोन आहे. हा भाऊ बोला 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 ते सांगा ना काय म्हणणं तुमचं. भाऊ याच्यात असं म्हणणं आहे की कमिटी नेमली तिथपर्यंत ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की कमिटी नेमलेली आहे. आमचं म्हणणं आहे तीनच मागण्या प्रमुख आहे का ज्या कमिटीला 60 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे. बरोबर आहे. या दोन मागण्या आहेत भाऊ, तर तुम्ही सांगा काय करायचं. नक्की त्याचा 100% विचार होईल. मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसातच निकाल द्यायचा आहे. सगळा काय असेल नसेल तो अहवाल द्यायचा आपला. हो, काय अडचण नाही. जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ. कमिटी गावोगाव तालुक्यात आली पाहिजे. नक्की नक्की आपण तसंही कमिटीला सांगतो मी, सगळं आपलं ऐकून घेतील. मी समितीशी बोलून देतो, मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्यांची परवानगी घेतली त्याच्याशी बोलायला. भाऊ आता मला सीएम साहेबांचा पण काल रात्री फोन होता, त्यांचं पण म्हणणं तेच आहे. पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. हो, लेखीच्या शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही. माझा शब्द आहे, मी तुम्हाला लेखी देतो. ठीक आता किती दिवस झाले आपली तारीख करी आपण ठीक. आपली काय तारीख होती ती आपण कधी झाली सगळ्याची मला मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि सीएम साहेबांचा मेसेज होता आणि त्यांचं म्हणणं आहे की कमिटी आम्हाला नेमलेली आहे, मग आता आंदोलन तुम्ही का करताय. तर आम्ही त्यांना हे सांगितलंय की हे आंदोलन जनभावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कमिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसापेक्षा जास्त त्याला मुदतवाढ मिळणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिटी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता कमिटीने तालुक्यामध्ये येऊन जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे. या 2 मागण्या आपल्या आहेत. गिरीश भाऊंना सांगितले की प्रशासनाने तसं लेखी द्यावं. दुसरा मुद्दा, जागतिक आज आदिवासी दिन आहे. आदिवासी बांधवांचं देखील फार मोठं योगदान हे आपल्या सगळ्या भागाच्या विकासामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पुन्हा नाशिक रेल्वे झाली तर ती या आदिवासी भागाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आदिवासी दिनाच्या निमित्ताने सरकारने ह्याचा पण विचार करावा अशी माझी या निमित्ताने विनंती आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र. यामध्ये आता या ठिकाणी दादांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आणि शासनाने जी समिती नेमलेली आहे त्या समितीनं कुठल्या प्रकारची मुदत वाढ देऊ नये या ठिकाणी आपण हातचा राखून ठेवलेला आहे. जर समितीने मुदत वाढ दिली, शासनाला या ठिकाणी